सकाळी सकाळी घमासान पाऊस पडत होता आणि मला तर समजत नव्हतं काय चाललं आहे ते वातावरणाचं. इथे मस्त आल्याचा चहा ठेवला, नाश्ता वगैरे केला आणि ना घरातलं जेवढं ग्रोसरीचं सामान होतं ते आणलं होतं. ते सगळं सामान भरून घेतलं आणि मग ना हे मसाल्याच्या ह्याच्यामध्ये हिंगामध्ये ना राईचे दाणे गेले होते, तर मला आवडत नाही ते. मग ते सगळं नीट केलं मी आणि जेवण वगैरे बनवलं, जेवले वगैरे आणि घरी आले. मम्मीसोबत टाईम स्पेंड केला आणि ही जे आपण मेहंदीचा स्टिकर आणलेला ना, ते आज मी लावणार होते, ट्राय करणार होती. आणि ते ना म्हणजे छोटंच होतं हाताला, असं काय म्हणजे पैसे वर्थ नव्हतं पैसे देऊन पण, कारण का ते डिझाईन पण प्रॉपर आली नाही माझी. पण मी असंच ट्राय केलं की कसं आहे ते बघूया. आणि हे लावून एक तास झोपली होती, तर मिमीला भूक लागलेली, मग तिला छोटंसं पपाया भरवलं. आणि महाराणी खायला गादीवर जातात, फक्त भरवायचं असतं आपण. आणि हे काढलं, कलर मेहंदीचा चांगला आला पण डिझाईन एवढी छान नव्हती. मग घरी आल्यानंतर ना मी माझा जेवढा मेकअपचा पसारा होता तो आवरला, सगळं नीट लावलं आणि भाकरी बनवायला घेतली. भाकरीचा एक विषय आहे, कारण का लग्ना अगोदर मला भाकरी बनवता यायची नाही. मम्मीने मला शिकवलेली पण प्रॉपर नाही यायची. पण आता काय माहिती कशी काय मला एकदम प्रॉपर भाकरी बनवता येते आणि एकदम चांगली फुगते पण. जेवण वगैरे झालं आणि मग आम्ही गेलो, शनिवारचा मार्केट होता म्हणून मला थोडं सामान घ्यायचं होतं. आणि हा पावसाने पूर्ण गोंधळ केला, मार्केटच बसू दिलं नाही. एक साडीवाला भेटला, नशीब त्याकडून साडी घेतली. आणि इथे ना आज 12 वाजेपर्यंत गरबा होता आणि आम्ही गरबा खेळायला आज गेलो नव्हतो, कारण का मामा पण नव्हता, मामा गावी गेला होता. त्यामुळे ना हे बघा, माझ्या तोंडावरून कळत असेल की मला केवढं एन्जॉयमेंट करायचं आहे. पण लोकांचा जोश बघा ना, एवढा जोरदार पाऊस पडतो आणि ते लोक गरबा खेळतात. मी असते तर मी पण तेच केलं असतं. आणि मला ना माझे पाय असं हे होत होते की शिवशी होत होते, हे सगळं टाकून मी गरबा खेळायला जाऊ. एवढे छान गाणी पण बोलत होती ती, जामच धमाल येत होती. आणि म्हणजे पावसामध्ये गरबा खेळायला खूपच जास्त धमाल येते. पण आम्ही भिजलो पण होतो तसेच, छत्री घेऊन काय फायदा नव्हता. असं वाटत होतं की असंच राहिलो असतं तर बरं झालं असतं. पूर्णच भिजलेली मी. ओके बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी एवढंच.